यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 8 महिने झालेत, पण या कार्यकाळात काही मंत्र्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे। अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय। या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार आहे आणि त्यासाठी काही तटस्थ संस्थांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या संस्था गेल्या 7 महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा आगामी 7 महिन्यात घेणार आहेत। सर्वच मंत्र्यांचं सार्वजनिक जीवनातील वर्तन आणि वक्तव्याचा लेखाजोखा मांडणार आहेत। वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला कशा पद्धतीने अडचणीत आणलं, सरकारची प्रतिमा डागाळली आहे का, याचा देखील आढावा घेतला जाईल। त्यामुळे आता या रिपोर्ट कार्डमध्ये जे मंत्री नापास होतील त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आता सर्वच मंत्र्यांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल व त्यांची वर्तणूक, त्यांचं बोलणं या सगळ्यावरतीच नजर असणार आहे, काय माहिती? ज्यावेळेला हे नवीन सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला होता, त्याच वेळेला सर्वच मंत्र्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यात आलेली होती की त्यांच्या कामाचं सातत्यानं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचं वर्तन हे योग्य पद्धतीचंच असणं गरजेचं आहे। खरं पाहिलं तर या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये विरोधकांनी कमी, परंतु सरकारमधल्याच सत्ताधारी मंत्र्यांनी, सत्ताधारी आमदारांच्या वतीनं काही मंत्री जे आहे ते अडचणीत आलेले आपल्याला बघायला मिळाले। बहुतेक मंत्री हे स्वतःच्याच वक्तव्यांमुळे, स्वतःच्याच वर्तणुकीमुळे अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। भाजपचं सांगायचं झालं तर जयकुमार गोरे हे वादग्रस्त त्यांचं एक वक्तव्य आणि त्याचबरोबर एका महिलेचं गंभीर प्रकरण यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये वादग्रस्त ठरलेले होते। राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो जलसंपदा विभाग आहे त्या विभागातला गैरव्यवहार यातून ते सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये जरा वादग्रस्त अशी त्यांची प्रतिमा झालेली होती। शिवसेनेमधले संजय शिरसाट आपण जर बघितलं तर त्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलेला होता, ज्याच्यामध्ये पैशांच्या बॅग्स असल्याचा दावा काही जणांनी केलेला होता। तर 5 स्टार हॉटेल खरेदी करण्याच्या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा इन्व्हॉल्व असल्यामुळं ते सुद्धा अडचणीत आलेले आपण बघायला मिळाले होते। तर संजय राठोड यांचा जो विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत अधिकारी जे आहेत ते गैरव्यवहार करतायत असं सातत्यानं पुढे येऊन संजय राठोड सुद्धा त्यावर काहीच कारवाई करत नाही। यामुळे संजय राठोडांची प्रतिमा जी आहे ती डागाळली गेलेली आपल्याला बघायला मिळालं। सरते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस जे आता अतिशय ताजं आणि गंभीर प्रकरण आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे हे वारंवार वेगवेगळी विधानं विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेली त्यांची विधानं ही अत्यंत दुर्दैवी अशी आहे, अत्यंत वाईट अशी आहे आणि शेतकऱ्यांच्या मनाला भेगा पाडणारी अशी ही सगळी त्यांची विधान आहे। आणि त्यात त्यांचा एक व्हिडिओ ते विधान भवनामध्ये सभागृहामध्ये बसलेले। बरोबर आहे प्रणाली, म्हणजे एकंदरीत यानंतर सर्व मंत्र्यांना बोलताना, वागताना पूर्णपणे अलर्ट राहावं लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।